भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक भाषेतील चित्रपटाचा एक यूएसपी असतो। आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय, तर हॉलिवूड म्हटलं की हाय एंड टेक्नॉलॉजी, बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की कंटेंट ड्रिव्हन चित्रपट। मुळात भारतात चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके या मराठमोळ्या माणसाने रोवला। परदेशातून चित्रपटाचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं एक माध्यम दिलं। अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठीतले एक दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शकाने चक्क मराठीत पहिला 3D चित्रपट आणला। कोण आहे हा अवलिया? चित्रपटप्रेमी आणि मराठी चित्रपटसृष्टीला टेक्नॉलॉजीने कसं परिपूर्ण केलं, घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेले हे दिग्गज अभिनेते आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते आहेत। ते म्हणजे डॅम इट या शब्दाचे मालकी हक्क असणारे द महेश कोठारे। वडील अंबर कोठारे सुप्रसिद्ध अभिनेते असल्यामुळे अगदी बालपणापासूनच महेश यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली। छोटा जवान या हिंदी चित्रपटातून त्यांनी बाल कलाकार म्हणून हिंदीत पाऊल टाकलं। पुढे राजा और रंक, मेरे लाल अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केली। पण पुढे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाकडे त्यांचं मन वळू लागलं आणि मग 1983 साली मासूम या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करत महेश कोठारे यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रात आपला नवा प्रवास सुरू केला। खरं तर ते केवळ ग्रेट कथा आणि बेस्ट कलाकार यांच्या जोडीला चित्रपटात टेक्नॉलॉजी हवी हा महत्त्वाचा विचार करत महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांमध्ये सिनेमास्कोप, डॉल्बी डिजिटल साऊंड, VFX यांचा वापर करायला सुरुवात केली। 1990 साली महेश कोठारे यांचा धडाकेबाज हा चित्रपट आला होता, ज्यात त्यांनी सिनेमास्कोप एनोमोग्राफिक फॉर्मॅट वापरला होता। या चित्रपटातील गंगाराम हे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेला गंगाराम बाटलीत दाखवला होता। आता 1990 मध्ये हे कसं साध्य करणार? महेश कोठारेंनी थेट US गाठलं आणि GFX मध्ये मास्टरी मिळवण्यासाठी त्यांनी 1 वर्ष तिथेच घालवलं। त्यावेळी अमेरिकेच्या चित्रपटांमध्ये ब्लू स्क्रीन हा ग्राफिक्सचा प्रकार वापरला जात होता। त्यांनी धडाकेबाज मधील गंगाराम तयार करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत परदेशातून काही साहित्य मागवण्याचा निर्णय घेतला होता। कोडॅक कंपनीकडे त्यांनी काही इम्पोर्टेड, नेगेटिव्ह आणि इतर साहित्यांची मागणी केली होती, पण त्यांनी मदत न केल्यामुळे महेश यांनी थेट अजूबा या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर यांच्याशी संपर्क साधला आणि मराठी चित्रपटासाठी परदेशातून तंत्रज्ञानाचा साठा ते घेऊन आले। इतकंच नाही तर आपल्या काही चित्रपटांमध्ये साऊंड क्वालिटी अधिक उत्कृष्ट करण्यासाठी त्यांनी डॉल्बी साऊंडचाही वापर केला होता। 2D साऊंड असणार हे तंत्रज्ञान वापरून त्यांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आवाज अधिक क्लिअर ऐकू येण्यासाठी ही तुर्तत केली होती। महेश कोठारे यांनी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले। इतकंच नाही तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील खलनायकही आयकॉनिक ठरले। झपाटलेला हा त्यांचा आणखी एक क्लासिक चित्रपट, ज्यात चक्क बोलका बाहुला होता। रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्याला त्यांनी एक टेक्नॉलॉजीचा एक वेगळाच टच देत जिवंत केलं होतं। परदेशातून त्यांनी ग्राफिक्स, मोशन अशा तंत्रज्ञानाचं शिक्षण घेत मराठी चित्रपटांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला होता। आता वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन केलं जातं, पण 1993 मध्ये झपाटलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महेश कोठारेंनी वेगळी शक्कल लढवली होती। थिएटर बाहेर झपाटलेल्या चित्रपटाचं पोस्टर लागलं होतं आणि त्यात तात्या विंचू थोडा बाहेर आल्याचं दिसत होतं। महेश कोठारे यांनी तात्या विंचूच्या फोटो मागे एक मोटर लावली होती आणि ती मोटर सुरू केली की तात्या विंचू पोस्टरच्या बाहेर यायचा, त्याच्या डोळ्यातील लाईट पेटायची। तर अशा या हटके प्रयोगाने महेश कोठारेंनी प्रेक्षकांना भांडावून सोडलं होतं। परिणामी झपाट्याला सुपरहिट झाला होता। आता लवकरच झपाटलेला मधील तात्या विंचू आधुनिकतेच्या या जगात एक वेगळंच रूप घेणार आहे। झपाटलेला 3 चित्रपटात तात्या विंचू चक्क AI वापराने बोलणार असून अगदी जिवंत वाटणार आहे। टेक्नोफ्रेक असणारे महेश कोठारे यांनी झपाटलेला 3 मध्ये CGI चा वापर करणार आहेत। त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ज्या माणसाने तंत्रज्ञान आणले तोच कलावंत मराठी चित्रपटांना आणखी एक उभारी देणार हे निश्चित। 1964 सालात सुरू झालेला महेश कोठारे यांचा सिनेसृष्टीचा प्रवास अजूनही सुरूच आहे। सफर, प्रीत तुझी माझी, संत ज्ञानेश्वर, थोरली जाऊ, गुपचूप गुपचूप, थरथरा, अछाडलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत दिग्दर्शनही केलं। मराठी चित्रपटसृष्टीला चित्रपटाची देणदेऊ करणाऱ्या या चित्रपटप्रेमीला खरंच सल्यूट। मराठी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीचं इनोव्हेशन महेश कोठारे यांनी आणलं।